भंडाऱ्यात आयुध निर्माण कंपनीमध्ये झालेल्या स्फोटानंतर सावली गावाला मोठा फटका बसलेला आहे। या गावातील अनेक घरांना स्फोटामुळे तडे गेलेले आहेत। घटनास्थळापासून काही अंतरावर हे सावली गाव आहे, त्यामुळे स्फोट झाल्यानं गावकरी दहशतीत आहेत। या ठिकाणी आणखी 2.5 टन RDX असल्याची प्रशासनाची माहिती आहे, त्यामुळे याचाही स्फोट होण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान गावाचं पुनर्वसन करावं अशी मागणी गावकरी करत आहेत। तर भंडाऱ्यामध्ये आयुध निर्माण कंपनीमध्ये स्फोट झालेला होता आणि या स्फोटाचा मात्र भंडाऱ्यातील सावली गावाला मोठा फटका बसलेला आहे। या स्फोटानंतर या सावली गावातील भिंतींना तडे गेलेले आहेत, त्यामुळे सावली गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे या गावाचं पुनर्वसन करावं अशी मागणी हे गावकरी करतात। तरी दोन दृश्य आपण बघतोय, ज्यावेळेस भंडाऱ्यामध्ये आयुध निर्माण कंपनीमध्ये हा स्फोट झालेला होता आणि या स्फोटानंतर या सावली गावातील भिंतींना, घरांमधील भिंतींना तडे गेलेले। या 2 दिवसाआधी जो फॅक्टरीमध्ये स्फोट झाला, भीषण स्फोट, त्यामुळे आमच्या गावाला खूप हादरा बसलेला आहे। आमच्या गावाचे जे घरं आहेत ते एकदम क्रॅक झालेले आहेत। स्लॅबचे घरं, मातीचे घरं ते एकदम म्हणजे मधात भेगा उडलेले आहेत, कोणाचे पत्रे उडले, अशा प्रकारे धोका झालेला आहे। आमच्या गावाला घरं हल्लेत, भीती फलकल्या। आमच्या गावाचा पूर्वसन पाहिजे। फॅक्टरीची दिवाल ना आमची दिवाल सारखी आहे। आमच्या गावाला लागून बारूदचे गोडाऊन आहेत, त्यानं आम्हाला भीती आहे। आम्हाला रात्र झोप नाही लागत। स्कूलमध्ये जात होता त्यावेळेस तो आम्ही आपल्या डोळ्यासमोर तो जो फॅक्टरीमध्ये स्फोट झाला तो बघितला। ते चितळे आमच्या सायकलला लागून पडले। आम्ही एवढे घाबरला की काही मुली रडत होत्या, काही मुली चक्कर येऊन पडल्या। स्कूलमध्ये जात होता त्यावेळेस तो आम्ही आपल्या डोळ्यासमोर तो जो फॅक्टरीमध्ये स्फोट झाला तो बघितला। ते चितळे आमच्या सायकलला लागून पडले। आम्ही एवढे घाबरला की काही मुली रडत होत्या, काही मुली चक्कर येऊन पडल्या।